घोड़बंदर रोड की बढ़ती ट्रैफिक की समस्या को देखते हुए इस समस्या का हल करने हेतु उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कार्यकाल में बड़े प्रोजेक्ट का ऐलान किया गया था, पर अब इस प्रोजेक्ट को सर्वोच्च न्यायालय द्वारा ही स्थगित कर दिया गया है। इस पूरे प्रोजेक्ट की जिम्मेदारी एमएमआरडीए की थी और एमएमआरडीए ने घोड़बंदर रोड के गायमुख से भायंदर के बीच 15.5 किलोमीटर लंबा नया मार्ग बनाने का प्लान बनाया था, जिसमें 10 किलोमीटर का एलिवेटेड रोड और 3.5 किलोमीटर का अंडरग्राउंड मार्ग यानी टनल बनाने का प्लान था। मार्ग 1 लेकिन प्रोजेक्ट 2 और इसी प्रोजेक्ट के लिए 14,000 करोड़ के टेंडर भी बड़ी जल्दबाजी के साथ जारी किया गया था। पर अब इस मामले को लेकर महाराष्ट्र सरकार को उच्च न्यायालय द्वारा बड़ा झटका दिया गया है। थाने के घोड़बंदर से भायंदर तक अंडरग्राउंड टनल और उन्नत मार्ग प्रोजेक्ट की निविदा को सर्वोच्च न्यायालय द्वारा स्थगित कर दिया गया है। सर्वोच्च न्यायालय के इसी फैसले का आदित्य ठाकरे द्वारा स्वागत कर इस टेंडर में भ्रष्टाचार होने के आरोप सरकार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर लगाए गए हैं। इस पूरे मामले को लेकर आदित्य ठाकरे ने क्या कुछ कहा, पहले आप वो सुनिए। गायमुख भायंदर ठाणे उन्नत मार्ग असेल, टनल असेल, ट्विन टनल असेल, ह्याची बातमी ही सगळीकडे आली आहे की कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे या सरकारला। धक्का बाकीच्या कोणालाच बसला नाही, सरकारला बसला, कारण ह्यांचे जे खिशे भरत होते ते आता कापले गेलेले आहेत। पण मी मनापासून कोर्टाचं अभिनंदन करतो। जे L&T कंपनी जी केली त्यांचं देखील अभिनंदन करतो, कारण सहसा कॉन्ट्रॅक्टर एवढी हिंमत कोण करत नाही, लढा देण्याची हिंमत करत नाही। पण आज आपण पाहतोय निविदा कोर्टाच्या इशाऱ्यानंतर रद्द केली गेली आहे। स्पेशल माघार वगैरे अशा सगळ्याच्या बातम्या आलेल्या आहेत। पण ही तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो, कारण मी 2 दिवस मुद्दामून काही बोललो नाही, कारण कोर्टाची प्रक्रिया सुरू असताना कुठेही राजकीय हस्तक्षेप नको, कुठेही राजकीय स्टेटमेंट्स नको। पण जर तुम्ही मागच्या वर्षी 3 ऑक्टोबरची जर आठवण केली तर मातोश्री इथे मी पत्रकार परिषद घेतली होती आणि ह्याच रस्त्याबद्दल, ह्याच घोटाळ्याबद्दल हीच बातमी मी होती। तेव्हा हेच माझे प्रश्न होते। आपल्याला आठवत असेल 14,000 कोटीच्या निविदा काढल्या होत्या, ते गायमुख भायंदर आणि मग तिथून पुढे ट्विन टनल करायचं आहे। 14,000 कोटीसाठी, 14,000 कोटीच्या निविदेसाठी एमएमआरडीएने फक्त 20 दिवस दिले होते पहिले। म्हणजे निविदा काढली होती 13 सप्टेंबर 2024 ला आणि शेवटची तारीख होती 3 ऑक्टोबर 2024। आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारला होता की नक्की अशी काय घाई आहे निवडणुकीच्या आधीची की ह्या एका कुठच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी तुम्ही फक्त 20 दिवस निविदेसाठी देत आहात। काय अशी नक्की घाई आहे की हा उन्नत मार्ग असेल, हे ट्विन टनल असेल, तुम्हाला 20 दिवसात त्याची पूर्ण टेंडरची प्रोसेस पूर्ण करायची आहे? कारण सहसा जर तुम्ही पाहिलत तर कुठचंही शॉर्ट टेंडरचं काम जे असतं हे फक्त आणि फक्त इमर्जन्सी वर्कसाठी असतं। कुठेही काही दरड कोसळली आहे तिथे आपल्याला ते परत बनवायची आहे, कुठे भिंत फुटलेली आहे, कुठे इमर्जन्सी अर्जंट काही काम करायचं आहे, तर हे जे असतं ते शॉर्ट टेंडर नोटीस तेवढ्याच कामांसाठी असतं। पण ह्या मोठ्या कामासाठी, 14,000 कोटीच्या कामासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी शॉर्ट टेंडर नोटीस कसं काढलं मला माहित नाही। तेव्हा मी हंगामा केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर, आपण देखील आपल्या माध्यमातून हीच बातमी सगळीकडे लावल्यानंतर तातडीने कोणीतरी कोर्टात धाव घेतली होती आणि तेव्हा पण मी सांगितलं होतं घोटाळा आहे, हा भ्रष्टाचार आहे सांगत होतो। एमएमआरडीने सांगितलं तर नाही, हा भ्रष्टाचार नाही, असं खूप वेळा होत असतं। पण कोर्टात बरोबर दुसऱ्या दिवशी एमएमआरडीने सांगितलं आता 20 दिवस नाही, आम्ही ती निविदा प्रक्रिया 60 दिवसापर्यंत नेत आहोत। तिथेच पहिलं सिद्ध झालं होतं की ह्याच्यात काही ना काहीतरी घोळ आहे। त्याच्यानंतर अजून एक मी गोष्ट आपल्या समोर आणली होती की हा 14,000 कोटीच्या निविदेसाठी जे काही टेंडर कंडिशन्स टाकल्या होत्या त्या अशा होत्या की फक्त काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना हे निविदा मिळू शकते, ही टेंडर मिळू शकतं। आणि बँक गॅरंटी जी आली होती याच्यासाठी 1600 कोटीची, ती बँक गॅरंटी सेंट किट्स अँड लुशिया हे जो एक देश आहे वेस्ट इंडिजमध्ये, कॅरिबियनमध्ये, तिकडच्या एका बँकेकडून ही बँक गॅरंटी आणली होती। आणि तेव्हा मी हा प्रश्न विचारल्यानंतर परत कोर्टामध्ये कोणीतरी ह्याच्यात धाव घेतली होती आणि कोर्टाने ही बँक गॅरंटी असेल आणि हे जे काही थोडे काही तेव्हा जी अटी शर्ती होत्या ते शिथिल करून घेतल्या, त्या बँक गॅरंटी रद्द करून घेतली होती। मला आठवतं त्यानंतर मी 10 तारखेला ट्विट देखील केलं होतं, 11 तारखेला परत एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि कोर्टाचे आभार मानले होते। पण एकंदर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की कदाचित त्यावेळेला आपल्याला वाटलं नसेल की हा एवढा मोठा घोटाळा आहे की कोणासाठी होत आहे। 20 दिवसात 14,000 कोटीचं जे टेंडर काढलेलं आहे,
पण आज जेव्हा कोर्टाचा निकाल येतो, म्हणजे आज ज्या बातम्या मी पाहतोय, सरकारची स्पेशल माघार, मग MMRDA स्क्रॅप्स टेंडर्स आफ्टर 14,000 crores, हे कोर्टाने इशारा देणं की आम्ही रद्द करू की तुम्ही रद्द करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठच्याही सरकारला मागे जाण्याची वेळ काय यावी. सहसा जेव्हा युक्तिवाद होतो कोर्टामध्ये, तेव्हा आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे बरोबर, ह्याच्यात खूप खेचलं जातं. सहसा कुठचाही कॉन्ट्रॅक्टर असेल, आणि मी कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेत नाही, पण कुठचाही कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात एका टेंडरसाठी लढायची हिंमत करत नाही आणि एवढं खेचायची हिंमत करत नाही. कुठे ना कुठेतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतात, कुठे ना कुठेतरी वेगळ्या टेंडरवर शांत बसून जातात. पण ह्या देशामध्ये सत्यमेव जयतेचा विजय होतो आणि सत्तामेव जयतेचा होत नाही, हे आजच्या ह्या केसनी पुन्हा एकदा आपल्याला विश्वास दिलेला आहे. पण एकच गोष्ट स्पष्ट होते की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आज मी प्रश्न विचारत आहे फडणवीस साहेबांना, जे मुख्यमंत्री ते राज्याचे, की तुम्ही ही टेंडर प्रक्रिया जरी रद्द केली असेल तरी ज्यांच्याकडे हे खातं आहे भ्रष्टनाथ शिंदे, त्यांच्यावर EOWची चौकशी लावणार का? तुम्ही जरी आज हे टेंडर रद्द केलं असेल तरी तत्कालीन जे मुख्यमंत्री होते, घटनाबाह्य जरी असतील, तरी त्यांच्यावर तुम्ही EDची चौकशी लावणार आहात का? ITची चौकशी लावणार आहात का? कारण भ्रष्टनाथ शिंदे हे त्यावेळी पण मी सांगत होतो, त्यांनी याच्यात खोके घेतले असतील, धोके दिले असतील. धंदा लो चंदा दो जी पूर्ण स्कीम चालू आहे, त्याच्यात हे एक उदाहरण आहे जिथे आज सरकारला मागे जायला लागले, कारण ह्याचं कारण भ्रष्टाचार आहे. जैसे कि आपने सुना, इस पूरे प्रोजेक्ट के लिए 14,000 करोड़ का टेंडर जारी किया गया था और अब पूरे प्रोजेक्ट को लेकर आदित्य ठाकरे द्वारा संदेह जताया जा रहा है. साथ ही इतने बड़े प्रोजेक्ट के लिए शॉर्ट टेंडर जारी करने पर भी कई सारे सवाल उठाए जा रहे हैं. शिंदे सरकार के इस बड़े प्रोजेक्ट को सर्वोच्च न्यायालय द्वारा स्थगित करने के बाद अब सरकार का अगला कदम क्या होगा? क्या सच में इस प्रोजेक्ट को लेकर किसी पर कार्रवाई होगी या फिर इस घोटाले को अनदेखा किया जाएगा? फिलहाल इस पूरी खबर के बारे में आप क्या सोचते हैं, कमेंट कर जरूर बताएं और ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए MB लाइव के साथ.